मित्रांनो, इसकी शॉपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत कटोरी साईजची 40 साईज आपण घेतली आहे। किती घेतलेली आहे? 40 साईज। तुम्ही बघू शकता 40 साईज आपण घेतलेली आहे। त्यात आपल्याला ऑलरेडी सगळं दिलेलं आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला मार्जिन कसं करायचं, कट कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तरी आपण आहे असं ठेवून कट करायचं आहे। काय काय कस्टमर 40 42 असं साईज असले का मोठा कापड घेतात, तर असं काय सुद्धा नाही, कमी कापडात सुद्धा आपण ॲडजस्ट करायचे आहे। कारण तुमचा कमी कापडाचा आपला जास्त मोठा असलेला ब्लाऊज होऊ शकतो। तर ही मी कटोरी 40 साईज घेतलेली आहे। तर ह्यात आपण 42 सुद्धा आपली साईज होऊ शकते। ह्या कापडमध्ये सुद्धा 70 सेंटीमीटर हे कापड घेतलेलं आहे मी। ह्याच्यामध्ये आपलं 40 42 साईज सुद्धा होऊ शकते। तर ही 40 साईज आहे। तर ही कशी ॲडजस्ट करायची 70 सेंटीमीटर असतं ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोचवा। जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही या नंबरला ऑर्डर करू शकता। बघा, मी आता बॅक साईड 40ची इथे ठेवलेली आहे। आता मी तुम्हाला मार्जिन करून दाखवणार आहे। आता आपण कुठला सुद्धा बदल करायचा नाही आहे, असं मार्जिन करून घ्यायचं आहे। ऑलरेडी तिने शिलाईमध्ये मार्जिन सुद्धा तिने सोडलेलं आहे, त्यामुळे आपण ह्यात कुठलाच बदल करायचा नाही। सगळं तुम्हाला कंपनीकडून दिलेलं आहे। हा मुंडा आहे, ठेवणार आहोत आपण, ते असं ठेवलेलं आहे। आता तुम्हाला मार्जिन करून दाखवते। प्रत्येक भागाला आपल्याला मार्जिन सोडलेलं आहे। आपलं बॅक साईड मुंडा झालेला आहे। तुम्हाला तर बाही मी दाखवली आहे। बघा, ही तर मी बाही अशी ठेवणार आहे। आणि आपले कटोरी सुद्धा इथे बसलेले बघा। आपले कटोरी सुद्धा इथे बसत आहे। बघा, आपलं बरोबर बसलेलं आहे। कटोरी 40 साईज बसलेली आहे, तुम्ही बघू शकता। बाही, कटोरी, योगपट्टी बरोबर आपलं परफेक्ट बसलेलं आहे। तुम्हाला मी मार्जिन करून दाखवते। ही मधला सेंटर आहे, हा कडचा आहे आणि हा आहे। ओके, ह्याच्यामुळे आपल्याला पुढची मागची साईज कळते। हे कटोरी आपलं 70 सेंटीमीटर कापड घेतलेलं आहे। आपलं बरोबर त्यात ब्लाउज ॲडजस्ट झाला आहे। तुम्ही बघू शकता कटोरी, मुंडा, बाही सुद्धा आपली ओके झालेली आहे। कमी कापडातच आपण 40 साईज बसवलेली आहे। ही साईज बसवली आहे 40 साईज आपण कमी कापडात बसवली। आपल्याला एवढी कापड शिल्लक राहिले, याच्यात आपली योगपट्टी सहज होऊन जाते बघा। ओके, बघा, आपलं 1 इंच आपल्याला कापड इथं आपला ॲडजस्ट होऊ शकते। इथं आपली जागा आहे कापडासाठी, तर आपण मी ही एक पट्टी इथं अशी घेणार आहे। आपल्याला 1 इंच
इथं आपली ॲडजस्ट होते, तेव्हा आपल्याला स्टिचिंग करताना कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. बघा तुम्हाला काढून दाखवते. फक्त आपली एवढीच 1 इंच आहे ना, 1 इंच फक्त आपल्याला इथं कापडमध्ये ॲडजस्ट करायची आहे. बाकीचं आपण आहे असं माझे केलं आहे, कुठल्याच ह्यात बदल झालेला नाही. आपलं बरोबर 70 सेंटीमीटर कापडमध्ये 40 साईज कटोरी ॲडजस्टमेंट केलेली आहे आपण. तुम्ही बघू शकता इथं आपलं शिल्लक आहे ते आपण 1 इंच वापरणार आहोत स्टिचिंग करताना. ओके, तर मी तुम्हाला काढून दाखवते. मुंडा सुद्धा कटोरी आपण ह्या कुठला सुद्धा बदल करायचा नाही, असं आपण ठेवून स्टिचिंग करायचं आहे कटिंग करून. तुम्हाला मार्जिन केलं दाखवले आपण, मार्जिन आहे असं ठेवून कट केलेलं आहे. जर शक्यतो कस्टमरची जर त्यांना बाहेरची उंची वाढवायची असेल तर हे कापड तुम्हाला जास्त लागणार आहे. ओके, जर तुम्हाला हा पाहिजे असेल तर आपण ते ॲडजस्टमेंटनुसार ते कापड घ्यायचं आहे. तर हे बाहेरची हाफच बाह्य आहे म्हणून मी कमी कापडात तो ब्लाऊज ॲडजस्टमेंट केलेला आहे. ओके, हे स्टिचिंग कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपण आहे असं ठेवून कट केलेलं आहे. तुम्हाला मी काढून दाखवते एक भाग. ही कटोरी, हा बाही सुद्धा आपण आहे असं ठेवून कट केलेला आहे. हा मुंडा, ही बॅक साईडमध्ये तुम्हाला सर्व उंची किती घ्यायची, दंड घेर पुढचा मागचा गळा किती ते सुद्धा तुम्हाला सगळं ऑलरेडी कंपनीकडून दिलेलं आहे. 100% गॅरंटी. कारण या पॅटर्नमुळे तुमचं कुठलाच ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही याची गॅरंटी आम्ही कंपनीकडून घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही एखादा एक साईज तुमची घेऊन बघा, तर तुमचा स्वतःचा ब्लाऊज शिवा. जर तुम्हाला स्वतःचा ब्लाऊज परफेक्ट बसला मगच तुम्ही बाकीचे साईज तुम्ही घेऊ शकता. तर मी ही 40 साईज तुम्हाला दाखवलेली आहे. हे कटिंग करून स्टिचिंग कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कटोरी 42 साईज बघणार आहोत, कशी ॲडजस्टमेंट करायची कमी कापडातच. आता ही आपण 40 साईज कशी केली ॲडजस्टमेंट, तशी आपण 42 साईज कटोरीची ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही आमचा व्हिडिओ नक्की बघा. SK ब्लाऊज कटिंग यूट्यूब चॅनेल आहे आमचं, त्याच्यावर सर्च करा. आमचे भरपूर व्हिडिओ आहेत. तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता. खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आमचा, त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर नक्की करू शकता. आता वेगवेगळे सण येतात, त्यामुळे सणामुळे लेडीज जास्त ब्लाऊज टाकतात एका कस्टमरकडे. तेव्हा त्या कस्टमरला प्रत्येक ठिकाणी माप घ्यावं लागणार नाही या ह्याच्या पट्टीने. त्यामुळे या पॅटर्नमुळे तुमचे जास्त ब्लाऊज होतात. त्यामुळे हा साईज तुम्ही घेऊन बघा. कटोरी प्रिन्स आमच्याकडं अवेलेबल आहे. आता सणामुळे कसं लेडीज जास्त ब्लाऊज टाकतात, प्रत्येक सणाला हा तो वेगवेगळ्या प्रकारचे टाकतात. हा बाही, फुलबाही, आजकाल फुलबाही खूप चाललेली आहे. त्यामुळे तुम्ही या पॅटर्नमुळे तुमचे जास्त ब्लाऊज होणार कस्टमरचे. कुठलाच कस्टमर नाराज होणार नाही. एक पॅटर्न तुम्ही घेऊन बघा, तुम्हाला आवडेल. धन्यवाद.